श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताईमाऊली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे आणि त्याचबरोबर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण सगळेजण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. मध्ये आजच्या ह्या दिवशी महाआरती आणि महाप्रसादाचा ज्याला मान मिळतो ते खरोखर भाग्यवान आहेच म्हटले पाहिजे ना. असे हे भाग्यवान अतिभाग्यवान म्हणून भाग्यवान सेवेकरी जे आहेत अमेय परांजपे आणि ऐश्वर्याताई परांजपे त्याचबरोबर परांजपे कुटुंब इथं आलेलं आहे. त्या सगळ्यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजच्या या महाआरतीपूर्वी मंदिरामध्ये आपल्याच मंदिरातले सेवेकरी अत्यंत मधुर आवाजातले आपले ताईमाऊली त्याचबरोबर रागिणीताई गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांचं अतिशय सुंदर गायन सेवा इथं झाली. दिवसभर कार्यक्रम चालूच होते आणि ह्याच्यानंतर जे होईल ते प्रबोधन होईल. पण तत्पूर्वी वीणाताई ना मी इथं आमंत्रित करतो. ते आपलं इथं मनोगत व्यक्त करू इच्छितात. वीणाताई. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. मी आपल्या दादा महाराज यांच्या परवानगीने माझे मनोगत व्यक्त करत आहे. मला स्वामींच्या सेवेचा प्रत्यक्षात 4-5 वर्षापासून योग आलेला आहे आणि ही संधी मला श्रीयुत नांगरे यांच्यामुळे आली. त्यांचे आमचे आज 45 वर्ष संबंध आहेत. त्यांनी मला या मार्गावर आणलं. दादा महाराज यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव आणि भक्तांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यांच्या आपल्या डोक्यावर आशीर्वादाचे आणि भिऊ नको मी आहे असे सांगणे असं वाटते. आता थोडं आमच्याबद्दल. आमचा योग काय सांगावा. माझा मुलगा अमेय, सून ऐश्वर्या आणि नात स्वरा आज सुट्टी असल्यामुळे इथे येऊ शकले आणि सेवा करायला मिळते. अजून एक माझी मुलगी मुग्धा जोशी, जावई अनिल आणि नात श्रावणी हे 2-3 वर्षांनी पुण्यात आले आहेत. तेही आज येऊ शकले आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ही आज माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब आहे. ही स्वामी कृपाच म्हणायची. श्री स्वामी समर्थ. एक अनुभव मला सांगावासा वाटतो. तो खरं गेल्या वर्षी सांगायचा होता पण मी तो विसरले. माझे मिस्टर विजय परांजपे स्वामी भक्त माझ्याहीपेक्षा पहिल्यापासून. आम्ही 3 वर्षापूर्वी कसारा येथे माझ्या मुलीचा बंगला होता. तिथे आम्हाला देखभाल करण्यासाठी मध्ये मध्ये जावं लागत असे. आम्ही तिथे 2-3 वर्षांनी गेल्यावरती मी गाडीच्या इथेच म्हणजे गेटच्या इथं उभी राहिले आणि माझे मिस्टर बंगल्यामध्ये मेन घराचं दार उघडायला गेले बंगल्याचं. तर 2 दारांच्यामध्ये मधमाशीचं पोळं होतं आणि त्या पोळ्याचं त्यांना काहीही म्हणजे वाटलं नाही, कळलं पण नाही त्याला पोळं आहे. त्यांनी कुलूप वगैरे उघडलं आणि सगळ्या मधमाशा उडाल्या, त्यांच्या अवतीभोवती फिरल्या आणि मी गेटशी उभी होते. मी जोरात ओरडले, अहो तुमच्या भोवती माशा आहेत. त्यांना काही ऐकायला गेलं नाही. मी जोरात त्यांना हाक मारलं. तेव्हा ते काय म्हणून त्यांनीच मला उलटा प्रश्न विचारला. याला काय म्हणावं ते त्यांच्या नादात असल्यामुळे मी जोरात विचारलं काय सांगायचं. त्यांच्या अंगावर एकही माशी बसली नाही. श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल बोलण्याचं अजून खूप आहे. दादा महाराज आपल्या सर्वांचे लाडके गुरु सर्वांनाच माहिती आहेत. श्रीयुत नांगरे आणि मिसेस नांगरे खरोखरी स्वामी भक्त. त्यांना बघून खूप आदर वाटतो. खूप चांगलं शिकायला मिळतं. श्री हल्ल्याळ बरोबर आहे ना. यांची निवेदन शक्ती अफाट आहे आणि कौतुकास्पद आहे. आणि इथे जे आपले सेवेकरी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं. अगदी निर्मळपणाने आणि शांतपणाने सगळ्यांच्याच बैठकीची व्यवस्था आणि सर्वांना प्रसाद मिळाला की नाही हे बारकाईने बघतात. हे मी आता 2-3 वर्ष अनुभवते. इतका सेवाभावी भाव बघून खरंच जास्त काय बोलावं हे त्यांच्याबद्दल सुचत नाही.
हीच तर स्वामी भक्ती आणि स्वामी कृपा. एवढं बोलून मी थांबते. अशी स्वामी कृपा आपणा सर्वांना आणि माझ्या कुटुंबियांवर असावी ही प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. माझी नाच स्वरा तारक मंत्र म्हणत आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. निश्चंक हो निर्भयो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृरामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय, स्वये भक्त प्रारक्त घडवी ही माय. अज्ञे विना काळ नाने हि त्याला, परलोकी ना भीती तयाला. उगाच भीतोसी भयही पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमनाम घ्यानादी तीर्थ, स्वामीच्या या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, नसोणी करा स्वामीच्या घे हाती. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरू दादा महाराज. एक म्हणजे असं विचारायचं होतं आपल्याला की मागच्या म्हणजे आत्ता प्रकट दिन साजरा झाला त्यावेळेस संपूर्ण सद्गुरूंनी स्वामी समर्थ चरित्र सारामृत संपूर्ण सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रबोधनामध्ये. मग असं आता हे आज हे समाधी दिन आहे तर आपण जर दुसरं म्हणजे असं काय सांगू शकाल का? म्हणजे आपण मला वाटतं ते सुमनांजली आपण एक केली होती बघा, गाणी स्वतः सद्गुरूंनी रचली होती. आणि मग असं काहीतरी असं म्हणजे असं मला वाटतं की आपण जर तसं केलं तर म्हणजे आपल्याला कसं वाटतं. म्हणजे आता सगळं म्हणजे इच्छा सगळ्या त्या पूर्ण करतात ते. म्हणजे आग्रहाची विनंती जर केली तर चालेल का आपल्याला? हो, कारण त्यामध्ये ते 7 त्यांनी गाणी रचलेली 7 गाणी आहेत त्यामध्ये. आणि त्यामध्ये मग सगळं स्वामींचं वर्णन आहे, आमच्या भक्तांचं सुद्धा वर्णन आहे. आता ते इतकं छान आहे तर मी खरं आग्रहाची विनंती करतो की आपण आजच्या आपल्या अमृतवाणीमध्ये तर आजच्या ह्या दिनी आपण आमची विनंती मान्य करा. श्री स्वामी समर्थ. काय तुम्हाला काय वाटतं आहे? ऐकायला काय हरकत नाही ना गाणी? श्री स्वामी समर्थ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। आजच्या दिवसाचं महत्त्व आत्ता हल्दर साहेबांनी सांगितलं आणि आपण सगळे इथं जे बसलेले आहात, ज्या क्षणाची आपण वाट बघतो की चंदन लेपन आणि चंदनाची उटी आपल्याला स्वामींच्या पायाला लावायला मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर ज्या भक्तांनी इथे येऊन पारायण केलं किंवा ज्या लोकांनी ही जी सजावट केलेली आहे, स्वामी भक्तांनी ज्या कोणी फुलं आणली, ज्या कोणी नारळ आणले, ज्या कोणी ही सगळी सजावट केलेली आहे आणि जवळजवळ 5 ते 6 तास जेव्हा इथे ते झटतात त्याला आपल्याला हे मंदिराचं इथे रूप आपल्याला बघायला मिळतं. तर मी भराभर फक्त नावं घेतो आज ज्यांनी पारायण केलं त्यांच्या त्या सेवेकरता आपण प्रसाद म्हणून फक्त स्वामींचं हे श्रीफळ त्यांना देऊ. तर मी जशी नावं घेईन तसं भराभरा त्यांनी इथे यावं आणि तो प्रसादाचं श्रीफळ इथे त्यांनी स्वीकारावं. सौ नांगरे, सौ जोशी काकू, टाळांच्या गजरात आपण त्यांचं हे अभिनंदन करूया. मालपणी त्या इथे खाली बसल्यात म्हणतात त्या. सौ पटणे, आजच्या ह्या सजावटीसाठी संपूर्ण गायकवाड परिवार आणि नाडगोडा परिवार आहेत का? दीपकराव दीपकराव नाही. वैशालीताई आणि श्री परेश. आणि मंदिर साफसफाई आणि सजावटीसाठी मदत जोशी काका, भाविन आणि समर्थ. आणि सगळे सेवेकरी परत ज्या कालपासून इथे जे कार्यरत होते ते हे फक्त आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात ते सत्कार केलेले आहेत. आणि एक महत्त्वाचा एक सत्कार अजून राहिला, ज्या प्रत्येक गुरुवारी म्हणजे आपल्या ह्या ताई रांगोळी ज्या काढतात त्यांना मी इथे आमंत्रित करतो. आज इथे आठवणीने इथे आल्या त्या दोघीजणींना मी इथे आमंत्रित, दोघीजणींनी इथे यावं. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. दर गुरुवारी त्या सेवा कशी असते बघा, कधीही बोलत नाहीत, रांगोळी काढून त्या निघून जातात. आपली आरती थोडीशी उशिरा होते म्हणून, पण आज त्या अनाशी इथं थांबल्यात, तर त्यांचाही आपण सत्कार करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गीत रामायण आपण बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच भक्तांनी ऐकलेलं असेल ते. आणि जेव्हा जेव्हा ऐकतो गीत रामायण तेव्हा तेव्हा असं होत होतं की मला की स्वामी चरित्र आपण जे वाचतो, श्री स्वामी चरित्र सारामृत जी 21 अध्यायाची जी पोथी आहे, तर त्या स्वामी चरित्राबद्दल आपल्याला असं काही लिहिता येईल का म्हणून. आणि मागच्या वर्षी जेव्हा सहज बसलो गीत रामायणच ऐकत होतो आणि मग मनामध्ये एक एक स्वामी चरित्रामधले अध्याय येत गेले. ते एक गाणं असं ऐकलं की मग अमुक अमुक आपल्याला ह्या याच्यावर असं असं लिहिता येईल. दुसरं गाणं ऐकलं तर त्याच्यावर असं असं आपल्याला लिहिता येईल. आणि हे सगळं घेऊन जर का लिखाण आपलं पूर्ण झालेलं आहे, हे सगळं घेऊन म्हणजे मनामधली कल्पना, आपण सगळे अक्कलकोटला गेलेलो आहोत. सगळे आपण आत्ता जशी उपस्थिती आहे सगळे आपण अक्कलकोटला गेलो आहोत. आणि तिथं त्या वटवृक्ष मंदिर जे आहे त्या वटवृक्ष मंदिरामध्ये
आपले जे गुरुवर्य आहेत अण्णासाहेब मस्के तिथे बसलेले आहेत. आणि कुठं जो वटवृक्ष मंदिराचा जो पार आहे आत्ता जो आपण बघितलं, त्या पाराची इथं खाली तिथे अण्णा बसलेत आणि त्या पारावर प्रत्यक्ष महाराज बसलेले आहेत. ही सगळी कल्पना, आणि आपण सगळे तिथं आता आजूबाजूला सगळे बसलेले आहोत. आणि मग आपण हा जो गीत रामायण ह्या धर्तीवरती स्वामी गीत गान किंवा स्वामी गीत सुमन हा कार्यक्रम तिथे सादर करायची संधी मला तिथे मिळाली आहे. तर ते कसं असेल ते ह्या कार्यक्रमातून आज मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. जसं असतं की प्रत्येक वेळेला म्हणजे भगवंताने अवतार कधी घेतलेले आहेत की ज्या ज्या वेळेला अधर्म वाढेल, ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती अन्याय होतील, आसुरी शक्तींचा नाश करण्याकरता मी अवतार घेईन, हे भगवंताचं वचन. त्यानुसार प्रत्येक देवतेने अवतार घेतलेले आहेत ते. आणि कलियुगामध्ये जर का आपल्याला सगळ्यात जास्तीत जवळचा अवतार वाटावा तो महाराजांचा अवतार होतो. पण त्याच्या अगोदर दत्त महाराजांनी जे काय अवतार घेतले होते ते आपल्याला जवळजवळ येत जाणार. म्हणजे पहिला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार जो पिठापूरला झाला, त्यांचं कार्यकाल त्यांचे जे काय सांभाळलं ते कुरवपूरला झालं. आणि त्याच्यानंतर आणखीन आपल्याला जास्तीत जवळचा वाटणारा तो श्रीगुरू म्हणजे गाणगापूरला नरसिंह सरस्वती महाराजांचा जो कार्यकाल होता की जे कार्य होतं त्यांचं नरसोबाच्या वाडीपासून. आणि त्याच्यानंतर पुढचा अवतार जो झाला तो महाराजांचा. जसं गाणगापूरला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जे गुप्त झाले, श्रीशैल्याला जे गेले म्हणतात की मल्लिकार्जुन त्या मंदिरामध्ये त्या पिंडीमध्ये ते गुप्त झाले. आणि त्याच्यानंतर तिथेच कर्दळी वनामध्ये महाराज जवळजवळ 300 वर्षांनी ते प्रगट झाले. ते हे सगळे अवतार मानवी रूपामध्ये होते. मानवी रूपामध्ये जरी असले तरी त्यांचं दैवी तेज काय लपत नव्हतं. ते तेजोमयच भासणार जे आपण जो बघतो. महाराजांच्याकडं जर का बघितलं तर 1% कोणाला जास्ती बघता येत नसायचं त्यांच्या चेहऱ्याकडं. का? कारण प्रचंड म्हणजे आपण एक सूर्याकडं बघतो, असे हजारो सूर्य एकत्र आले तर एवढं जे तेज होईल, ती जी उष्णता असेल त्यांच्या जवळसुद्धा आपल्याला जाता येत नव्हतं, ती त्यांच्यामध्ये होती. हा जो तिसरा अवतार होता कलियुगातला. मग पहिले अवतार तर किती तेजस्वी असतील, प्रत्यक्ष दत्त महाराजांचं तेज किती असेल, श्रीपाद श्रीवल्लभांचं तेज किती असेल, श्रीगुरूंचं तेज किती असेल, ही नुसती आपण कल्पनाच केलेली बरी. हे जर का तिथे आपण बसून आता सगळे आपण जसे ऐकतात तशी ती सुरुवात करताना मी अशी केली होती. त्यावेळेला गाण्याची जी रामायणातलं जे गीत आहे त्यातलं एखादी पहिली फक्त मी ओळ म्हणतो आणि त्याच्यानंतर जे मला सुचलं ते गाणं पूर्ण, त्याच्यानंतर ते गीत येईल. त्याच्यामध्ये पहिलंच गाणं जे होतं की स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, सर्व श्री स्वामी भक्त ऐकती, सर्व श्री स्वामी भक्त ऐकती, कथा श्री स्वामी चरित्राची, कथा श्री स्वामी चरित्राची. अधर्माचा नाश कराया अवतारी ते पुन्हा सदेहा, अधर्माचा नाश कराया अवतारी ते पुन्हा सदेहा, मानवरूपी जरी ते असती, मानवरूपी जरी ते असती, तेजाने परब्रह्म भासती,
तेजाने परब्रह्म भासती कथा श्री स्वामी चरित्राची कथा श्री स्वामी चरित्राची. त्रैलोक्याचे स्वामी म्हणती ब्रह्मा विष्णू शिवा पूजिती. त्रैलोक्याचे स्वामी म्हणती ब्रह्मा विष्णू शिवा पूजिती. त्रिगुणात्मक तो दत्त एकची. त्रिगुणात्मक तो दत्त एकची. म्हणून सर्व देव मानिती. म्हणून सर्व देव मानिती कथा श्री स्वामी चरित्राची कथा श्री स्वामी चरित्राची. श्रीपाद वल्लभ झाले प्रथम पिठापुरी ते घेती जन्म. श्रीपाद वल्लभ झाले प्रथम पिठापुरी ते घेती जन्म. द्वितीय लीला गाणगापुरी ती. द्वितीय लीला गाणगापुरी ती. नामे नरसिंह सरस्वती. नामे नरसिंह सरस्वती कथा श्री स्वामी चरित्राची कथा श्री स्वामी चरित्राची. जसे श्री गुरु गुप्त झाले आणि 300 वर्ष वाट बघावी लागली भक्तांना, तो अवतार परत कधी येणार. कसं असतं, जोपर्यंत अन्यायाचं पारडं भरत नाही तोपर्यंत अवतार नाही. 100 अपराध भरल्याशिवाय शिशुपालालाही शिक्षा नाही. आणि मग ती वेळ आली ज्या वेळेला परब्रह्म परत येणार आहे. आत्ताच या महिन्यामध्ये आत्ता तो साजरा झाला चैत्र मास द्वितीयेला. ज्या कर्दळी वनामध्ये वन तर दाट होतंच, पण आपल्या पुरुषा एवढ्या उंच उंच वारुळं होती, तिथे भयानक सर्प होते. अतिशय एकदम अवघड भाग तो प्रांत, जिथे आत्तासुद्धा जाणं भीती वाटते. अशा त्या भागामध्ये काही लाकूड तोडे लाकडं तोडायला जायचे. उपजीविका आपली काहीतरी असायला हवी, त्याकरता धारिष्ट्य करायचे. तिथे जाऊन ती लाकडं तोडायची आणि गावामध्ये येऊन ती विकायची. आणि एक दिवस एक उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडत असताना अचानक ती कुऱ्हाड त्याची हातातनं खाली पडते आणि एक मोठं वारुळ असतं. त्या वारुळावर ती कुऱ्हाड पडल्यानंतर त्याच्यातनं एक रक्ताची चिळकांडी उडती अशी एकदम. तो झाडावरनं पटकन खाली उडी मारतो, बघतो काय म्हणजे वारुळातनं रक्त म्हणल्यावर त्याला बहुतेक वाटतं की एखादा मोठा नाग किंवा सर्प बहुतेक मेला. तो थोडासा भीतीने असा बघत असताना कडाडकन एकदम असा आवाज होतो. ते वारुळ दुभंगलं जातं आणि दुभंगल्यानंतर बघतो तो काय, त्याचे पहिले डोळे दिपून जातात. असा एकदम आपल्या अंगावर जर का गाडीचा प्रकाश जो होतो बघा दिव्यांचा, किंवा कोणी असं बॅटरीने जर का डोळ्यावर मारलं प्रकाश कसं होईल, तो असा एकदम चमकून बघायला लागतो काय झालं. एकदम वारुळाची माती सगळीकडे खाली पसरलेली आहे आणि त्या दुभंगलेल्या वारुळातनं जे दिसतं 7 ते 7.5 फूट उंच. जेव्हा तर थोडासा त्याची दृष्टी स्थिरती बघायला लागतो, गोरपान शरीर, एकदम देहसळा गोरापान, केशरी गंध लावलेलं आहे आणि कमरेला फक्त लंगोटी आहे, कटीला लंगोटी आणि हाती धरली एक गोटी. ती गोटी म्हणजे पृथ्वी, आपलं हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते हातात त्यांनी धरलेलं आहे. एक हात कमरेवरती ठेवलेला आहे, दुसरा हात जो गोटी धरलेला हात आहे तो खाली गुडघ्याच्या खाली जातो आहे. मोठमोठी पावलं दिसत आहेत.
आणि कानाच्या पाळ्या ज्या आपण कान जे म्हणतो ते खूप लांब कानाच्या पाळ्या अशा खाली आणखीन आलेल्या. हे जे तेजपुंज शरीर किंवा तेजपुंज देह हे कोण आहे म्हणतो. आता हा बाबा बहुतेक मला शाप देणार म्हणतो. पायावर जखम दिसते त्याच्या मांडीवरती. घाबरतो तो उद्धव, घाबरतो तो. त्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागली. चुकलं म्हणतो, आपलं काहीतरी चूक झाली म्हणतो, आपल्या हातनं झाली, माफी मागायला पाहिजे. ती जी जखम आपण म्हणतो ती जखम, ती लीला आपल्याच मंदिरात इतक्या वर्षांनी घडली. जेव्हा आपण स्वामींची इथे मूर्ती बसवली होती 2010 साली. आम्ही मुंबईहून मूर्ती इथे घेऊन आलो, एक 4 ते 5 जण असू. इथून आम्ही मंदिरात ठेवली रात्रीच्याला, तेव्हा पण एक 6-7 लोक असू. ज्या दिवशी आपण प्रतिष्ठापना केली त्या दिवशी मिरवणूक काढली होती आणि मिरवणूक काढून आणल्यानंतर स्वामींची मूर्ती इतकी जड झाली की ती 30-40 लोकांनासुद्धा उचली ना ती. आणि त्या झटापटीमध्ये स्वामींचा जो उजवा पाय आहे, जो आपण आत्ता इथे बघता, ज्या पायाला आपण चंदन लावणार आहोत, तो पाय एका भक्ताच्या हातामध्ये एकदम कटक्कन तुटून आला. तो पाठीमागं अण्णा बसले होते, जिथं आत्ता ती खुर्ची ठेवली तिथं अण्णा बसले होते. आणि आम्ही सगळे हाताबल नजरेने बघायला लागलो, काय झालं. अण्णा म्हणले काही नाही, ठीक आहे, आत्ता तो पाऊल ते तसंच ठेवा, त्याला आपण जसं प्लॅस्टर करतात डॉक्टर तसं आम्ही ते तात्पुरतं बांधलं. आणि महाराजांना प्रार्थना करा म्हणले की आता तुम्ही तुमची लीला दाखवलीत म्हणले, आता तुम्ही तुमच्या स्थानावरती यावं. ते आम्हाला काही कळलं नाही काय झालं ते. आम्ही मग तशीच प्रार्थना केली की तुमची लीला दाखवून झाली आहे, आता आपण आपली जागा ग्रहण करावी. आणि मग अक्षरशः पुढच्या काही मिनटामध्ये मूर्ती परत उचलून आम्ही आतमध्ये नेऊन ठेवू शकलो. मग ती लीला काय, तर अण्णांनी त्यांच्या त्यावेळच्या प्रवचनात सांगितलं की महाराज जेव्हा प्रगट होताना जखम झाली होती, तेच आत्ता तो इथं लीला घडलेली आहे. म्हणजे महाराजांचं इथं 100% अस्तित्व आहे. महाराज इथे आलेले आहेत. हा सगळा जो जन्माचा जो भाग आहे. आणि त्याच्यानंतर महाराज प्रगट झाल्यानंतर त्या उद्धवाला त्यांनी अभयच दिलं आणि तिथून भारत भ्रमंती सुरू केली. तो ह्या गीतामध्ये शब्दबद्ध केला आहे. चैत्र मास त्यात शुद्ध द्वितीया ही तिथी, सर्पयुक्त वारुळेती कर्दळी वनी, घाव कुऱ्हाडीचा पडता रक्त उडाले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले. उद्धवाच्या हातून हे निमित्त झाले, वारुळ दुभंगोनी तेज फाकले, दीपून जाती नेत्र त्याचे अश्रू वाहिले, दीपून जाती नेत्र त्याचे अश्रू वाहिले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले. गौरांग दिव्य कांती उंच ही भले, गौरांग दिव्य कांती उंच ही भले, भेदक नजरे मधुनी प्रेम पाझरे, भेदक नजरे मधुनी प्रेम पाझरे, कस्तुरी केशर गंध भाळी लाविले, कस्तुरी केशर गंध भाळी लाविले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले. अभय देती उद्धवा त्वरे निघाले, अभय देती उद्धवा त्वरे निघाले, बंगाली काली आणि विश्वेश्वर काशी, बंगाली काली आणि विश्वेश्वर काशी, मथुरा मग रामेश्वरी राम रंगले, मथुरा मग रामेश्वरी राम रंगले,
स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले, स्वामी प्रकटले हो तिथे, स्वामी प्रकटले. ते तिथून निघाले महाराज. ते आत्ता मी सांगितलं तसं अनेक ठिकाणं, अनेक तीर्थक्षेत्र फिरून अक्कलकोटला आले. अक्कलकोटचं तिथल्या लोकांचं पुण्य म्हणलं पाहिजे केवढं, की हा सगळा भारतामधला जो संपूर्ण प्रवास आहे, कलकत्ता झालं, रामेश्वर झालं, मथुरा झालं, काशी झालं, सगळं करून महाराज अक्कलकोटला आले. तिथल्या लोकांची पुण्याई म्हणलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अक्कलकोटची निवड का केली असावी, की बहुतेक त्या काळी म्हणजे आपली महाराष्ट्राची जी लाडकी सगळ्यांची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी आहे एका बाजूला आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत आहे पंढरपूरला विठोबा माऊली आहे. आणि महाराजांचा जो अगोदरचा अवतार जो होता नरसिंह सरस्वतींचा, श्रीगुरूंचा, ते गाणगापूर, असं सगळं मिळून ते अक्कलकोटला बहुतेक त्यांनी ती अक्कलकोटची निवड केली असावी. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर महाराज पहिले गावामध्ये गेले. गावाच्या बाहेर जे देऊळ आहे तिथे बसून राहिले. तिथला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथे राहिले. आणि एक यवन तिथनं एक जात होता, त्या काळी यवनी सत्ता होती. तर त्यांनी सहज बघितलं कोणतरी बसलेला आहे खंडोबाच्या मंदिरात, तिथे बाहेर ते जिथे बसले होते. चेष्टा करण्याकरता त्यांनी एक रिकामी चिलीम त्यांना दिली आणि म्हणले, महाराज चिलीम पिओगे क्या? ते म्हणले, हां पिओगे. त्यांनी चिलीम घेतली, ओढली आणि तो झुरका आपण म्हणतो ना, की तो त्याच्यामध्ये अक्षरशः विस्तव आणि धूर, त्याबरोबर तो यवन घाबरला. त्यालाही वाटलं तर बहुतेक हा आपल्याला काहीतरी जाळून बहुतेक भस्म करेल. तो म्हणतो, त्यांनी पण शेवटी पाय पकडले. तो म्हणला की ह्या गावामध्ये एक चोळप्पा नावाचे म्हणे असे भक्त आहेत, मी तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातो की जे असं तुमच्यासारख्या साधू संतांची सेवा करतात. महाराजांना हेच पाहिलं होतं योग्य वेळ. आता बघा ना, 8 दिवस येऊन राहिलेत अक्कलकोटमध्ये, पण ते चोळप्पाकडे लगेच गेले नाहीत. ते योग्य वेळेला आपल्या भक्तांना जे महाराज देतात ना, ते योग्य वेळेला देतात. आपल्याला घाई असते, आलो नमस्कार केला की काहीतरी प्रसाद मिळाला पाहिजे, माझा नंबर पटकन लागला पाहिजे तिथं. तेवढंसुद्धा थांबायची आपल्याला तयारी नसते ती. मग आयुष्यामध्ये जे काय मिळणार आहे ते कुठल्या वेळेला मिळणार आहे, त्याकरता थांबायची तयारी ठेवली पाहिजे. त्यांची इच्छा असते कधी द्यायचं, चोळप्पाच्या घरी कधी जायचं हे त्यांच्या मनामध्ये होतं. त्याप्रमाणे बरोबर तो यवन त्यांना तिथे घेऊन आला. चोळप्पा महाराज म्हणतो, ये देखो ये कौन तो बैरागी है, ये इनको संभाळा भी आप. तर ते महाराजांच्याकडं बघितलं. आता शेवटी आपण आत्ता इथे बघतो असं हे रूप, त्या काळी तर प्रत्यक्ष परब्रह्म उभं आहे. चोळप्पांना इतका आनंद झाला, म्हणे हे असं इतकं दिव्य तेज आपण बघितलंच नाही कधी आयुष्यामध्ये. त्यांना तो घरामध्ये बोलवतो, पाद्यपूजा वगैरे करतो आणि तो विचारतो आपण कोण कुठले. तर ते म्हणतात, चोळ्या ओळखलं नाही काय? म्हणले, मला तू. डायरेक्ट एकदम त्याचं संपूर्ण एकदम नावच त्यांचं घेतल्याबरोबर आपलं म्हणे पिता पुत्राचं नातं आहे 7 जन्माचं, तू विसरला कसं काय? म्हणले ते, मी आता इथेच राहणार तुझ्याकडं. आणि चोळप्पाकडं कोणतरी महाराज आलेले आहेत, तिथे राहिलेले आहेत. ही बातमी हळूहळू अक्कलकोटमध्ये पसरायला लागती. संपूर्ण अक्कलकोटभर ती बातमी पसरल्यानंतर हे दिव्य रूप बघण्याकरता चोळप्पाच्या घरी गर्दी व्हायला सुरुवात होती. त्या काळी अक्कलकोटचे राजे होते मालोजी राजे, त्यांच्या कानापर्यंत ती बातमी जाती. आणि ते म्हणतात, जर का खरंच कोणी तो दिव्य पुरुष असेल, जर का कोणी तो देव असेल, जर का तो परमात्मा असेल, तर माझ्या राजदरबारात आत्ता तो इथे यावं, त्यांनी माझ्या मनातली इच्छा ओळखावी, इथे यावं म्हणोसोपर्यंत धाडकन समोर दरवाजामध्ये महाराज उभे दिसतात, कमरेवर राठ ठेवून उभेत. आणि मग त्या राजा एकदम त्याला मनातली इच्छा ओळखली, प्रत्यक्ष भगवंत दरवाजात आला म्हणल्यानंतर राज सिंहासन सोडून खाली येतो, महाराजांना हाताला धरून सिंहासनावर बसवतो, त्यांची पाद्यपूजा करतो. आणि मग कसं माफी मागितली की ती दयाघन आहे. जरी आपण गर्वाने म्हणलं की माझ्या दरबारात त्या महाराजांनी यायला पाहिजे, पण माफी मागितली, तुमचं जे काय आहे, तुम्ही जे कोणी आहात
त्याची प्रचिती तुम्ही दिलीत म्हणले. आता आजपासून तुम्ही हे अक्कलकोट, जसं श्री गुरूंना सांगितलं होतं बिदरच्या राजाने की तुम्ही गाणगापूरमध्ये राहा, तुम्ही गाणगापूरचीच आता ओळख तुम्ही वाढवा, तसं त्याने सांगितलं तुम्ही अक्कलकोटमध्ये राहा, आमच्या अक्कलकोटवासियांना तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या, आमच्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या भरपूर. आणि मग ते जसं श्री गुरूंनी मान्य केलं तसं महाराजांनी मान्य केलेलं आहे. कारण त्यांची कर्मभूमी जी आहे ते त्याने अगोदरच ठरवली होती. कितीतरी हजार वर्षापासूनचा हा जो प्रवास आहे, महाराजांचं आयुष्य बरंच होतं म्हणतात की त्या अक्कलकोटला काय काय आपल्याला करायचं आहे. अक्कलकोट हे नाव त्या काळी त्यांनी संपूर्ण मनामध्ये, आणि त्यांचे जे लीला सहचर जे होते त्यांनी सांगून ठेवलं अमुक अमुक वर्षानंतर मी अक्कलकोटमध्ये असणार आहे. भगवंताचं नियोजन कसं होतं आपल्याला 4 वर्षानंतर काय होणार माहिती नाही, 1000 वर्षानंतर काय होणार आहे त्यांनी अगोदर सांगून ठेवलं. त्याप्रमाणे ते सहचर जे म्हणतो जे शिष्य होते त्यांचे ते सगळे त्या काळात तिथे आले आणि अक्कलकोटला स्वामींच्याकडनं दीक्षा घेऊन आपापल्या कार्याला परत ते निघून गेले. ते हा संपूर्ण परत गीतबद्ध कसं झालं की आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, आसे तू हिमाचल फिरूनी दिदले दर्शन चरणांचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे. धिपूर म्हणजे अक्कलकोटला एक नाव आहे धिपूर. स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे, वेशी पाशी खंडोबाशी येऊन ते बसले, यवन देता चिलिम रिकामी अग्नीने भरले, उभय ठेवनी हात कटीवर तेज सूर्याचे, उभय ठेवनी हात कटीवर तेज सूर्याचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे. 16 भाग्य उदेले घरी स्वामी आले, पिता पुत्र हे नाते सांगी आनंदी केले, लोका हे वाटू लागे बघुनी भाग्य त्याचे, लोका हे वाटू लागे बघुनी भाग्य त्याचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे. मालोजी नृप करीती स्वागत पाद्य पूजनाने, स्वामी उद्धरिती त्यास कृपा आशिषाने, द्रव्य लोभही नसती त्यास नाभय सत्तेचे, द्रव्य लोभही नसती त्यास नाभय सत्तेचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे. तुळजापुरी भवानी माता सज्जरण रागिणी, विठूचा गजर घुमतो झेंडा वाळवंटी, तुळजापुरी भवानी माता सज्जरण रागिणी, विठूचा गजर घुमतो झेंडा वाळवंटी, गाणगापुरी दर्शन मिळते श्री गुरु दत्ताचे. श्री गुरु आणि दत्त, कारण श्री गुरु जेव्हा होते आणि श्री गुरूंना म्हणजे नरसिंह सरस्वतींना जेव्हा लोक बघायची तर त्यांना त्याच्यात दत्ताचा भास व्हायचा तो. म्हणून मी इथे थोडंसं थांबलो की गाणगापुरी दर्शन मिळते श्री गुरु दत्ताचे, म्हणून आले धिपुरात म्हणून झाले धिपुरीचे, स्वामी आले धिपुरात स्वामी झाले धिपुरीचे. अक्कलकोटमध्ये त्यांचं नाव, त्यांची जी आपण लीला म्हणू, चमत्कार म्हणले की जरा एकदम काहीतरी वेगळं वाटतं. ह्या ज्या गोष्टी घडल्या चमत्कारासारख्याच, पण त्याला लीला म्हणणं जास्त योग्य होईल. काय त्यांनी केलं नाही, जे अशक्य ते त्यांनी करून दाखवलं शक्य.
एकदा राजवाड्यात असताना झोपाळ्यावर बसून ते झोका घेत होते आणि समोर पुजारी चंदनाचा खोड असा उघडत होता. तिथून जवळ असा एक उंदीर पळाला. त्या पुजाऱ्यांनी काय केलं, ते खोड फेकून मारलं. आता बरोबर ते खोड त्या उंदराला लागलं. तो उंदीर तिथे जागेवर मेला. तर महाराजांनी त्याला ओरडले, म्हणले इकडं आण, म्हणले मूर्खा, ते काय केलं तू. त्या पुजाऱ्यांनी तो शेपटीला धरून कसा बसा तो उंदीर आणला, महाराजांच्या हातात ठेवला. त्या झोपाळ्याच्या ज्या साखळ्या असतात ना, त्या कड्यांमध्ये त्यांनी स्वामींनी काय केलं, असं ते धरलं हातातनं, इकडनं घाला इकडनं काढा, असं करून 2-3 वेळा केलं. असं हातावर ते ठेवलं. तो उंदीर त्याच्या असं पाठीवरनं आपल्याला साधं जुरळ बघितलं की शिरशिर येते, पण त्यांनी त्या उंदराला, कारण सगळं त्यांना सारखंच होतं, ते असं त्या पाठीवरनं हात फिरवला, असा हात खाली जमिनीवर ठेवला. जाओ बच्चा खेलो म्हणले. एवढं म्हणल्यावर तो उंदीर टाण करून उडी मारून पळून गेला. तो जे म्हणजे गेलेला जो मृत झालेला उंदीर आहे, त्यांचे एक भक्त होते शंकरराव, त्यांचं नाव होतं. त्यांना काही स्वप्नामध्ये असं दिसायला लागलं की बहुतेक काळा पुरुष कोणतरी आलेला आहे आणि तो मला घेऊन जातो आहे. अक्कलकोटला वटवृक्षाखाली महाराज बसलेले, ते शंकरराव घाबरत आले, मला सारखं स्वप्न का पडते, आज विचारूच म्हणले. आणि ते जात असताना त्यांना कोणतरी पाठीमागं आपला खरोखरीच कोणतरी काळा पुरुष येतो आहे. त्यांना भास झाला की काय असेल. तिथे येऊन स्वामींच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं. महाराज म्हणले, मला तुमची सेवा करायची अजून, पण मला स्वप्न असं पडतं की कोणतरी काळे मला पुरुष माझ्या मागं उभा आहे आणि तो मला चल म्हणतो आहे. आणि आत्तासुद्धा मी आलो तर कोणतरी काळ पुरुष माझ्या मागं आहे. महाराज म्हणतात आहेच आहे, पण तो तुझ्याकरता नाही आला. म्हणले समोर तो बैल उभा आहे. त्याने सांगितलं, महाराजांची केवढी ताकद. प्रत्यक्ष यमाला म्हणजे त्या काळ पुरुषाला सांगितलं की अजून ह्याचा काळ आला नाही, हा माझा भक्त आहे म्हणले, त्याचा काळ आला आहे, त्याला घेऊन जा. कुठं त्यांनी बोट दाखवलं तर समोर बैल होता. म्हणायचा अवकाश, तो बैल धाडकन तिथं खाली कोसळून पडला. तो केवढी अफाट ताकद. म्हणजे आपण आता एक परत सांगायचा मुद्दा, बरेच जण पत्रिका घेऊन अमुक तमुक, आता काल परवाच मला कोणी सांगितलं की तो काय ते शनी हा राशीत गेला आहे, रवी त्या राशीत गेला, आता खूप दिवस अवघड आहेत, अमुक आहे तमुक आहे. बरीच मला त्यांनी भीती घातली. इथं येऊन परत बाहेर कुठे घातली असेल कच्चित मी समजा घाबरलो असतो. घाबरणार नाहीच मी. जो ज्याच्या हातामध्ये ब्रह्मांड आहे आणि जो माझा पालन करता आहे, माझ्या राशीत कोणी काय येईना, तो बघतोय ना. म्हणलं शंकररावांच्या बाबतीत असंच घडलं. जो शंकरराव जर का त्यांच्या चरणीशी आलेले आहेत तर महाराज वाचवणार नाहीत का. हरणांना त्यांनी जंगलामध्ये जेव्हा बसले होते, 2 हरणं आली तिथे, त्यांच्या मागे शिकारी लागला होता. हरणं पण बघा आपल्याला हे वाचवणार ह्या विश्वासाने, म्हणजे मुक प्राणी असून सुद्धा महाराजांच्याकडे येऊन बसले. शिकारी बंदूक ताणून उभा राहिला, ते हरणं घाबरले नाहीत, महाराजही घाबरले नाहीत. फक्त एकदाच सांगितलं, तू आहे असं इथून परत जा. शिकारी म्हणला, माझी शिकार सोडून मी जाणार नाही. ठीक आहे म्हणले. नुसता असा हात केल्याबरोबर पूर्ण त्याचा जो छातीपर्यंतचा भाग सगळा दगडाचा झाला. बंदूक दगडाची झाली, तो स्वतः दगडाचा झाला. आता कर शिकार म्हणले. परत जेव्हा माफी मागितली, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले, मग परत महाराजांनी त्याला आहे, फक्त महाराज एवढंच काय शिक्षा द्यायचे, पण परत क्षमा पण करायचे ते. मग अशा काही अतर्क्य किंवा अशक्य ज्या घटना घडवल्या त्यांनी, अनेक घटना आहेत त्याच्यामध्ये. ही सगळी लीला ऐकून असं वाटलं काही बाहेरच्या राज्यातल्या लोकांना अक्कलकोटच्या त्या राजाचा हेवा वाटायला लागला. बडोद्याचे एक राजे होते, त्यांनी सांगितलं की जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्यांना आम्ही इतके पैसे देऊ. त्या काळी काय रुपये असतील, पैसे असतील, जे काही स्वामींना पालखीत बसून न्यायची जबाबदारी आली चोळप्पांच्या गड. आता बघा, प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक आहे, पण थोडेफार पैसे मिळत आहेत म्हटल्यानंतर चोळप्पांची पण बुद्धी फिरली. महाराजांना पालखीत बसवायचं, स्टेशनपर्यंत तिथपर्यंत न्यायचं गावाच्या बाहेर, आणि त्या काळी जे काय वाहन असेल त्यांनी बडोद्याला न्यायचं. गंमत काय व्हायची, अक्कलकोटच्या वेशीपर्यंत पालखी आली की पालखी हलकी लागायची. ते भोई बघायचे काय झालं, आत्माने महाराज नाहीत. 3-4 वेळाला घडल्यानंतर असं शेवटी चोळप्पांना पण कळलं आपण काय चूक केली ती. पण कसं झालं, एक तिथं
महाराजांनी जे सांगितलं होतं की आपलं पिता पुत्राचं नातं आहे ते, पण काय काळ असं होतं की हा मुलगा ऐकतच नाही, आपल्याला ह्याने ओळखलंच नाही अजून काही. महाराजांनी एक दिवस त्याला असे सगळेजण बसलेले असताना स्वतः महाराज उठले, एक जवळ फडकं की काय पडलं असेल, सगळ्यांच्याकडे भिक्षा मागितली. जो कोणी ₹1 ₹2 जे काय टाकलं असेल, चोळप्पाला म्हणले, सोळ्या हे घे, आज संपलं आपलं नातं बरं का म्हणले. आता त्याच्यात किती पैसे निघाले, चोळप्पाला त्यावेळेला वाटलं भरपूर पैसे मिळाले म्हणले आपल्याला. पण एकीकडं असं झालं की महाराज दुरावले गेले त्याच्यापासून. आपलं नातं संपल्या शब्दाचा अर्थच त्याला कळला नाही काय झालं ते. ज्या काही गोष्टी ज्या भक्तांच्या करता जे काही महाराजांनी केलं, फक्त ही जी क्रिया आहे ना की एखादा मृत मनुष्य जिवंत करणे, हे त्यांनी सारखं केलं नाही, कारण ते निसर्गाच्या विरुद्ध होतं. ते जे आहे जसं आहे तसं स्वीकारा. तुमचे भोग, मी तुमचे कष्ट किंवा भोग ते सहन करण्याची ताकद मी तुम्हाला देईन म्हणले. भोग संपवले असते. बाळाप्पांचं जे होतं, बाळाप्पानं त्यांनी काय केलं, पोट दुखायचं त्यांचं, अनेक वर्ष पोट दुखत होतं. पण एक दिवस असा झाला की त्यांच्या पोटातनं म्हणजे बेंबीतनं एक बारीक अशी कागदाची पुडी बाहेर पडली. त्याच्यामध्ये रक्त निघालं पहिलं, त्या रक्तामधनं ती पुडी बाहेर पडली आणि मग बघितलं त्याच्यामध्ये विष होतं. मग हे कोणीतरी त्यांना कधीतरी खायला घातलं असेल, कारण बाळाप्पा त्या सदन घरातले होते, कोणीतरी त्यांचं वाईट चिंतलं असेल. पण सद्गुरूंची सेवा व्हावी या इच्छेने ते आलेले, निरपेक्ष भावनेने ते आले होते, म्हणून स्वामींनी त्यांना वाचवलं. फक्त ते भोग भोगून गेले, पोट दुखून दिलं, पण योग्य वेळाला ती पुडी पण त्यांनी बाहेर काढली. म्हणून म्हटलं की आपण जे घडणार आहे ते त्या योग्य वेळेला घडत असतं. योग्य वेळेला महाराज आपल्याला बाहेर काढतात. संकटात तेच टाकतात, बाहेर पण तेच काढतात. पाण्यामध्ये जर का बुडवलं तर आपल्याला ते इथपर्यंत आपल्या तोंडापर्यंत बुडवतील, पण आपल्या नाकात कधी ते पाणी जाऊन देणार नाहीत. पण आपला तोपर्यंत विश्वास पाहिजे, आपण पाण्यामध्ये राहायची तेवढी ताकद मनाची पाहिजे, ती शक्ती पाहिजे. महाराज बाहेर काढणार शेवटच्या क्षणी, ही आस आपल्या मनामध्ये फक्त पाहिजे. ते हे सगळे जे अनुभव किंवा ज्या अतर्क अशक्य ज्या काय लीला होत्या, तर साधारण ह्या पद्धतीने गीतबद्ध झालेल्या आहेत. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षण्या योग्य तोची सर्वथा, यज्ञ रक्षण्या योग्य तोची सर्वथा, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, ब्रह्मांड सारे त्यांच्या विश्वरूपात, ब्रह्मांड सारे त्यांच्या विश्वरूपात, मूषक देती त्रास त्यास मारिती विप्र, मूषक देती त्रास त्यास मारिती विप्र, रागे भरी विप्रास मूषक केला जिवंत, रागे भरी विप्रास मूषक केला जिवंत, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, भाकड गाईस केले पुन्हा दुग्धवत, भाकड गाईस केले पुन्हा दुग्धवत, वृद्धेस पुत्रवती देऊनी सुपुत्र, वृद्धेस पुत्रवती देऊनी तो सुपुत्र, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, कोळ्याची नौका बुडे सागरी तुफानात, कोळ्याची नौका बुडे सागरी तुफानात, उचलून घेती वर भिजले दोन्ही हस्त, उचलून घेती वर भिजले दोन्ही हस्त, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, बाळाप्पा भक्त थोर विष दिधले कानोल्यात, बाळाप्पा भक्त थोर विष दिधले कानोल्यात,
बाहेर पडले तैसे सांडे सवे रक्त, बाहेर पडले तैसे सांडे सवे रक्त, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ, अशक्य ते शक्य करुनी दावी समर्थ. हे सगळं घडत असताना मग अक्कलकोटचं जर का नाव सगळ्या जगभर झालं नाही तर नवल ना. प्रत्यक्ष सगळ्या देशातनं कानाकोपऱ्यातनं रोग अक्कलकोटला यायला लागले. साधू संत महंत नाथपंथी अघोरी महाराजांची परीक्षा बघणारे काही काही त्याच्यामध्ये आले. कसा असा आपापल्या परीने जो तो स्वतःला आपण श्रेष्ठ, जो कोणी त्या काळातला कोणी हंस असतील, कोणी परमहंस असतील, कोणी आणखीन काही उच्च पदीचे अधिकारी असतील, आपल्यापेक्षा कोणीतरी तिथे आहे अक्कलकोटमध्ये हे बघायला तर जायला पाहिजे. मग तो खरंच मोठा आहे का, तो खरंच परब्रह्म आहे का, हे बघायला तिथे जाण्याकरता काही काही त्या काळामध्ये येत होते. महाराजांची परीक्षा बघायला येत होते. पण महाराज कसं जे आहेत ते आहेत, ते येणार कोण येणार ते त्यांना अगोदरच समजायचं. त्याप्रमाणे त्यांची कान उघडणी व्हायची, त्यांच्या मनातला द्वेषभाव जो आहे तो काढला जायचा आणि त्यांना पुढील त्यांच्या कार्याकरता पाठवलं जायचं. त्या अक्कलकोट नगरामध्ये राजा जर का तिथे तो स्वामींचा जर का भक्त असेल तर प्रजा नक्कीच सगळं स्वामींचंच गुणगान करणारी असणार. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये म्हणजे सगळीकडं महाराजच स्वामींना वदती वाचे, कीर्तन स्वामी चरण, कीर्तन स्वामी लीलांचे, स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीचं. म्हणजे सगळीकडं स्वामी स्वामी स्वामीच. कीर्तनामध्ये विषय कुठला, स्वामींचाच. रोजची पूजा कशाची, स्वामी चरणांपाशी जाऊन एकदा माथा टेकवून यायचं. प्रत्येकाचं आराध्य दैवत स्वामीच. जे काय असेल ते महाराजच. तिथे गेल्यानंतर एकदा वटवृक्षाखाली एकदा जाऊन डोकं टेकून यायचं. तेथे लहान मुलं अक्कलकोटचे जे कोणी महिला पुरुष सकाळचं आपलं आंघोळ झाली की तिथे जाऊन दर्शन, मग पुढची जी काय असतील ती त्यांची कामं करायला सुरुवात. प्रचंड विश्वास त्याचा. आणि मग हे जे नाव सगळीकडे दुमदुमाला लागलं अक्कलकोटचं त्या काळामध्ये. जसं राम म्हणजे दशरथाच्या काळात कसं झालं होतं, अयोध्येचं नाव कसं गाजवतं, अयोध्येचं कसं वर्णन केलं होतं की सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, स्वामी कृपेने पावन झाली अक्कलकोट नगरी, दश दिशा स्वामी नाम गजरी, दश दिशा स्वामी नाम गजरी. त्या नगरीच्या नरनारी आणि बालके अज्ञानी असती तरी, स्वामी दर्शने नित्य येतसी, स्वामी दर्शने नित्य येतसी, विनम्र सेवा करी दश दिशा स्वामी नाम गजरी, दश दिशा स्वामी नाम गजरी. घराघरातून जप हा स्वामी कीर्तनाचा आशय स्वामी, भजनामधुनी स्वामी रंगती, भजनामधुनी स्वामी रंगती, टाळ मृदुंगावरी दश दिशा स्वामी नाम गजरी, दश दिशा स्वामी नाम गजरी. साधू संत नाथपंथी मुनी आचार्य आणि महर्षी सर्वजण तरी एक मानिती, सर्वजण तरी एक मानिती, स्वर्ग हा भूवरी दश दिशा स्वामी नाम गजरी, दश दिशा स्वामी नाम गजरी. चरण धुळीती लावून भाळी दर्शन घ्यावे
लीन होनी, भक्तांमनीचे दैवत दिसती, भक्तांमनीचे दैवत दिसती, सगुण तोच अवतारी, दश दिशा स्वामी नाम गजरी, दश दिशा स्वामी नाम गजरी. जर का लीन होऊन दर्शन घेतलं ना, किंवा आपण आपल्या मनामध्ये एखादा मारुतीचा भक्त असेल, तो जर का गेला दर्शनाला, तर महाराज त्या रूपात दर्शन द्यायचे. एखादा देवीचा भक्त असेल तर त्याला दैवी रूपातच दर्शन मिळायचं. एखादा श्रीकृष्णाचा भक्त असेल त्याला तर श्रीकृष्ण रूप. फक्त स्वामींच्या चरणी गेल्यानंतर ते जे सगळे रूपं होती ती सगळी एकवटायची आणि महाराज सांगायचे सगळं काही मीच आहे, मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच परशुराम होतो म्हणले. आणि कलियुगामध्ये कल्की अवतारसुद्धा मीच आहे म्हणले, माझाच असणार आहे, सगळीकडं मीच आहे, सगळं मीच व्यापून उरलेलं आहे. हा संपूर्ण जो अवतार, जसं आपण म्हणतो की मानवी देह मानवी रूपात आल्यानंतर त्याला कुठेतरी परत मर्यादा येतात, की कार्यकाळ सगळा झाला, आपला जो समाज जागृती झालेली आहे, सगळीकडं त्या काळी यवन सत्ता होती, त्याच्यानंतर मग इंग्रज आले, इंग्रजी सत्तेविरुद्ध. म्हणजे असं का होतं की जर का परब्रह्म आहे तिथे अक्कलकोटमध्ये राहिलेला आहे, मग हे असं का घडलं? जसं आपण म्हणतो ना आपलं नशीब, तसं त्या देशाचं पण नशीब असतं, ह्या देशाची पण कुंडली आहे, त्याच्यामध्ये पण काय त्या देशाला भोगायला लागणार आहेत. जसं मी आता म्हणलं, निसर्गाविरुद्ध महाराज कधी गेले नाहीत. जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होणार होता, वासुदेव बळवंत फडके पहिला जो उठाव करणार होते, त्याकरता महाराजांची परवानगी घेण्याकरता तिथे आले, तलवार घेऊन स्वामींच्या पुढं तलवार ठेवली, हात जोडून बसले की जर का तलवार दिली तर समजायचं आपण लढा सुरू करायचा आहे. पण ती म्हणतो ना योग्य वेळ आलेली नव्हती. महाराजांनी काय केलं, ती तलवार उचलली आणि बाजूला ठेवून दिली. पण वासुदेव बळवंत फडके तरुण क्रांतिकारी, गरम रक्त, कार्य सुरू करायचं, क्रांतीचं सुरू करायची, आपल्याला लढा सुरू करायचा आहे. पण दुर्दैवाने अपयश आलं आणि ते पकडले गेले. योग्य वेळ आली नव्हती आपण म्हणतो तशी. मग आता वेळ कुठली आली होती की हे संपूर्ण आपला जो भक्त गण आहे, जो संपूर्ण देश आहे, भारत देश जो आहे, जो भक्त वर्ग जो आहे, त्यांच्या दृष्टीने म्हणजे आपल्या दृष्टीने आता फक्त पोरकं करून द्यायची वेळ आली. म्हणजे काय झालं की अवतार संपवायची वेळ आलेली आहे. रात्रीच्या वेळेला एकदा बऱ्याच वेळेला असं होतं की बाळाप्पा त्यांचे पाय चेपत बसलेले आहेत. रात्री मध्यरात्री कधीतरी महाराज एकदम उठायचे, झोपलेले आहेत असं वाटायचं, उठायचे आणि सांगायचे हुक्का जलाव. मग बाळाप्पा उठायचे, ते हुक्का घेऊन यायचे, त्याच्यामध्ये जे काय गुळाखोरे टाकून परत हुक्का द्यायचे. आणि मग महाराज हुक्का म्हणजे जरी झोपलेले असे असते की मध्येच कधी त्यांना ते लहर यायची ती. आणि मग हुक्का ओढत ओढत एक दिवस असं होतं की म्हणतात की बाळाप्पा आम्ही आता लांबच्या प्रवासाला जाणार आहोत, येणार का म्हणतात. असं म्हणल्याबरोबर जो त्यांचा अंतरंग जो आहे महाराजांना समजणं अशक्य आहे. कुठल्याच जन्मात महाराज समजले ही गोष्ट कोणीच कधी सांगू शकत नाही. पण जो त्यांच्या सतत 24 तास जो बरोबर आहे त्या बाळाप्पाला ते समजलं, त्याच्या काळजात थोडंसं सर्र झालं. आणि हे का आत्ताच का म्हणतात, ते म्हणतात योग्य वेळ हीच आहे, कार्य झालेलं आहे. माझे मी जे काय शिष्य आहेत ते पुढे मी नेमून दिलेले आहेत. गुरु शिष्य परंपरा ही ज्या दत्त संप्रदायामध्ये कसं होतं की गुरु शिष्य परंपरा ही कायम चालत आलेली आहे ती. आणि स्वामींनी काय केलं होतं, आपापले जे शिष्य त्या भागामध्ये शेगावला गजानन महाराजांना पाठवलं, शिर्डीला साईबाबांना पाठवलं, पुण्यामध्ये बिडकर महाराज होते, कोकणामध्ये चिपळूणला केळकरांना पाठवलं, केजला आत्ता जो एक मठ आहे आता 150 वर्ष नुकतीच झाली, महाराज असताना तो मठ बांधलेला आहे.
नानासाहेब देशपांडे त्यांना तिथे, प्रत्येक बाजूला महाराष्ट्राच्या त्या कानाकोपऱ्यातनं त्यांनी आपापले शिष्य तिथे नेमले. तिथे तुम्ही तिथे गादी चालवायची. मुंबईला स्वामी सुतांना म्हणजे हरिभाऊ खोत त्यांचं नाव, त्यांना आपला मुलगा मानलं, त्यांना तिथे त्यांनी नेमलं. मुंबईला तर काय व्हायचं, त्या स्वामी सुतांच्याकडे म्हणजे त्या मठामध्ये जी लोकं जायची त्यांना तिथून ते सांगायचे की तुम्ही अक्कलकोटला जा, अक्कलकोटला प्रत्यक्ष परब्रह्म आहे. पण महाराज म्हणले की मीच तुला अशी शक्ती देतो की तू तिथं बसून लोकांची तू कामं करशील, लोकांच्या समस्या तू सोडवशील. आणि मग तो भक्त का आला हे ते स्वामीसुद्धा ओळखायची इतकी शक्ती महाराजांनी त्यांना दिली. आणि त्यांचं त्या भक्ताचं कार्य व्हायचं. फक्त सांगायचे की स्वामींचं नाव तू सोडू नको शेवटपर्यंत. स्वामी नामाचा प्रचार करण्याकरता हे सगळं. आणि मग महाराजांनी काय केलं, हे सगळं झालं. आता हीच वेळ आहे, सगळीकडे आता शिर सवार झालेला आहे. बघा ना, सगळ्यांनी अवतार संपवले. रामाने पण अवतार संपवला, श्रीकृष्णाने पण अवतार संपवला. जेव्हा बाळप्पाला हे अनावर झालं, त्याला काही चैन पडेना. 2 दिवस झाले. बाकीचे इतर कोणाला काहीच कल्पना नाही काय घडलं आहे, काय होणार आहे, कोणालाच काही भक्तांना कोणालाच काही माहिती नव्हतं. संध्याकाळच्याला परत आपला बाळप्पा उदास मनाने तिथे त्यांचे पाय चेपत असताना त्यांनी महाराजांनी म्हणजे त्याची कशी समजूत काढली असेल, मला असं थोडंसं एक 4 ओळी त्याच्याकरता परत म्हणजे जे मूळ गीत आहे ना त्याच्यातलंच फक्त मी आत्ता इथे यायच्या अगोदर ते सुचल्या. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. जो हा दुःखमुक्त कोणीच जगला नाही म्हणले. दुःख प्रत्येकाला आहे, मी जाणार हे दुःख तुम्हाला पण आहे ते. पण काय करू, हा शेवटी निसर्ग आहे, कुठेतरी थांबायला लागेल हे. आणि ह्यातून कोणाचीच सुटका नाही आहे. मृत्यू तर येणार आहे, सगळ्यांनाच येणार आहे म्हणले. तो माझा जो आहे तो काळ जो आहे, उलट त्या काळाला गौरव आहे की महाराजांना न्यायला मी आलो आहे. त्या काळाला केवढा अभिमान वाटला असेल. आज कोणाचे प्राण घ्यायचे, आज कोणाला न्यायचे. प्रत्यक्ष महाराज, प्रत्यक्ष परब्रह्म त्यांना वैकुंठात घेऊन जायचे. तो स्वतःला भाग्यवान समजला असेल त्यावेळेला. मग काहीतरी निमित्त तर घडलं पाहिजे, मृत्यू येण्याकरता काही निमित्त घडलं पाहिजे. स्वामींचा थोडंसं अंग गरम व्हायला लागलं, ताप आलाय म्हणूनपर्यंत महाराज जेवेनासे झाले, तोंडाला चव नाही. राजवैद्य बोलवले गेले, त्यांनी तपासण्या केल्या, थोडीफार औषधं दिली. आता त्यांच्या समाधानाकरता जो जे वांछिलं तो ते लाव. ज्ञानेश्वरांनी कसं सांगितलं, ज्याला जे जे पाहिजे ते मिळो. स्वामींनी ठीक आहे तपासणी करून घेऊन नाडी तपासतायत, औषधं देत आहेत. बाळपाकडं बघून ते हसतायत गालातल्या गालात की काय ह्यांनी काही केलं तरी मला काय त्याच्यानं फरक पडणार नाही. पण त्यांचा जो समाधान आहे ना, त्यांना स्वामींना तपासलं बाबा. स्वामी ज्या बाळप्पाकडं बघायचे तर बाळप्पाला आणखीन भरून यायचं, कारण ठरलेलं होतं ना, जायचं ठरलेलं होतं. ते बाळप्पालाही कळत होतं हे जे तपासतायत ह्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही आहे. दिवस 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले. अंग तर तापलेलं, त्यांचा ज्वर तर वाढत चालला आहे. पण तेच कुठं कमी झालं नव्हतं. जो चेहऱ्यावरची जे तेजपुंजाचं तेज आहे ते एक तीळ मात्रसुद्धा कुठे फरक पडला नव्हता. तेवढंच तेजपुंज शरीर, तेवढंच तेजपुंज त्यांचा चेहरा, तेवढीच ती भेदक नजर. फक्त थोड्याशा हालचालींमध्ये शिथिलता आली होती. आजच्या दिवशी म्हणजे ज्या चैत्र कृष्ण त्रयोदशी ह्या दिवशी, त्याच्या अगोदर अक्कलकोटच्या राणेसाहेब आल्या होत्या. नवीन कोणतरी त्यांनी वैद्य कोणतरी त्यांनी आणलं, त्यांनी नाडी वगैरे बघितली, त्यांना औषधं दिली. त्या दिवशी संध्याकाळी थोडीशी पेज मात्र महाराजांनी खाल्ली. राणींनी बघितलं बहुतेक फरक पडतो आहे म्हणले बरं का. त्या वैद्य कोण आणला नवीन, चांगला दिसतो म्हणले, त्याचा बहुतेक फरक पडतो आहे. तो उद्या परत यांना घेऊन येऊ आपण. आणि मग निर्धास्तपणे त्या राजवाड्यामध्ये परत गेल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सकाळी उजाडल्यानंतर महाराजांनी हळूहळू त्यांचे जे सेवक होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की जी त्यांच्या आवडीची जनावरं जी होती तिथे, गाय होती, एक कुत्रा होता, त्यांना सगळ्यांना इथे घेऊन या म्हणले. तोपर्यंत बाळप्पांनी काय केलं होतं, हे जसे
महाराज ज्यांचं त्यांनी सुचवलं होतं, बाळाप्पांनी काही काही बाहेरच्या भक्तांना तारा केल्या, ते भक्त हळूहळू अक्कलकोटमध्ये यायला लागले होते. ते महाराज बघत होते, हां हा आलाय, तो आलाय, तो आलाय, सगळ्यांना बसून ठेवलं होतं. बोलत कोणीच नव्हतं. बोलणार काय ना, सगळं स्तब्ध वातावरण. विषय कसा काढायचा, कोणी काढायचा, जो तो आपापल्या कामामध्ये आहोत असं दाखवत होते, पण नजर स्वामींच्याकडं. थोडा वेळ आडवे पडलेले आहेत, थोडे उठून बसतात, असं चाललं होतं. मग मध्येच एकदा उठून बसले. गाय आणली होती त्यांची, ते कुत्रं तिथे होतं, आणखीन 2-3 गाई, काय म्हशी, जे काय असं जनावरं आणली गेली. महाराजांनी काय केलं, जवळपासचे ते चादरी बिदरी जे काय असेल, स्वतःचे कपडे त्यांच्या अंगावर ते घालायला सुरुवात केली. गाईच्या पाठीवरनं हात फिरवला, बरोबर गाईच्या डोळ्यातनं धरा एकदम भाळा एकदम अश्रू व्हायला लागले. ते बघा, मुकं जनावर आहे, त्यांना पण कळलं काय झालं ते. आणि एकदम आकाशाकडं बघून त्यांनी हंबरडा फोडला मोठा एकदम. भक्त लोकांच्या काळजात हळूहळू आता चलबिचल व्हायला सुरुवात झाली, की आज तो जो दिवस म्हणतात तो बहुतेक आजच होणार. कधी, फक्त आता वाट बघायची. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा आपल्या जवळचा कोणीतरी आजारी असतो, दवाखान्यामध्ये तर दाखल केलं असतं, त्याच्यावर इलाज काही नाही म्हणतात. इलाज एवढाच की आता फक्त वाट बघायची, मृत्यू कधी. प्रत्येकजण असा मनामध्ये त्याची जी कालवा आहे तो दाखवू शकत नव्हता. जे महिला वर्ग होता हळूहळू डोळे पुसतात हळूच. पुरुष वर्ग होता दुःखी आहे पण दाखवायचं नाही आहे. अश्रू आतल्यात गिळायचे, सेवा तर करायची. बघत बघत दुपारची वेळ आली. दुपारच्या वेळचं वातावरण जे होतं ते हळूहळू ते पण कुंद व्हायला लागलं. ढग यायला लागले आकाशामध्ये. जो वटवृक्ष जो एरवीचा, त्याच्या ज्या फांद्या, त्याची जी पानं, जी सळसळ होती ती हळूहळू ती पण कमी व्हायला लागली. ती पक्ष्यांचा जो चिवचिवाट होता तो चिवचिवाट थांबला. काय करायचं? महाराजांना थांबवायचे पण कसं? आणि ही वार्ता हळूहळू अक्कलकोटमध्ये पसरली की महाराज निघाले, महाराज चाललेत. अक्कलकोटमध्ये लोकांना कळलं होतं काहीतरी घडणार आहे. पण आजच एवढं म्हणल्याबरोबर जी लोक हातातली कामं टाकून वटवृक्षाकडे धावायला लागले. काही कळेना कोणाला. चालले म्हणजे कसं, परब्रह्म चाललंय सोडून सूचना काही लोकांना. काही लोक जागेवर बसूनच रडायला लागली. काही लोक उगाच वेड्यासारखं फिरायला लागले इकडं तिकडं. तिथं जायचं, दर्शन घ्यायचं सोडून सुचनच ना काही काय चाललंय ते. त्या वटवृक्षाच्या बाहेर प्रचंड गर्दी. जसं आपण सागराच्या ज्या लाटा येतात ना पाण्याच्या, तसे लोकांचे लोंढेच्या लोंढे. पण कुठेही गर्दीचा आवाज नाही. सगळे निशब्द. हृदयात कालवा चाललेली आहे, भरून आलेलं आहे. मोकळेपणा, रडता येत नाही आहे ही परिस्थिती. महाराज बघतायत सगळीकडं, स्मित नजरेने सगळ्यांच्याकडे बघतायत. मनातल्या मनात सगळ्यांचा धावा चालला की जाऊ नका हो म्हणले. का तुम्ही जाताय आम्हाला पोरकं करून? सगळेजण मनात त्यांचा जो आक्रंद जो चाललेला आहे, आक्रोश जो चाललेला आहे मनामध्ये, तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. संध्याकाळच्या वेळेला साधारण 4 वाजण्याच्या सुमारास मात्र स्वामींच्या जवळ काही ते जे खाद्यपदार्थ होते, 2 चमचे खीर घेतात म्हणून त्यांना खीर भरवली गेली. महाराजांना थोडंसं आता मग तक्क्याकडे त्यांनी खूण केली. तक्क्या आणला, तक्क्याच्या असं त्यांना टेकून बसवलं गेलं. ते महाराज तक्क्याला टेकून बसलेले आहेत. नजर आकाशाकडं आहे. बोलत कोणाशीच नाही आहे. ते पण बोलत नाहीत, लोक पण बोलत नाही आहेत. फक्त तो जो अश्रूंचा जो पाट आहे त्यांच्या डोळ्यातनं, तो आता हळूहळू पुरुषांच्याही डोळ्यातनं तो व्हायला लागला. तो काही थांबेना. मी पुरुष आहे म्हणून आपण अश्रू रोखून ठेवायचं हे विसरून गेली लोक. ती महिलांचा जसा आक्रोश सुरू झाला होता. एक शब्द कोणाशी बोलत नव्हतं. ती खीर 2 चमचे 3 चमचे प्याल्यानंतर एकदा आकाशाकडं महाराजांनी बघितलं आणि थोडीशी मान त्यांची कलती झाली फक्त अशी. ती तिथले जे वैद्य होते पटकन उठून त्यांनी नाडी बघितली. नाडी लागली नाही. हात तसाच खाली असा सोडला आणि ते वैद्य होते एकदम ते पण धाडकन तिथे खाली जमिनीवर बसले. जसं ते बसले तसा जो
रडण्याचा जो म्हणतो ना आपण, कल्लोळ सगळीकडे उडाला, तो कितीतरी वेळ तसाच सुरू होता. प्रत्येकजण आपापल्या मनाने महाराजांना विनवत होता, महाराज या, स्वामी या, आम्हाला सोडून जाऊ नका महाराज. एवढा कालवा ही सगळीकडे चालू असताना एक थोडीशी वाऱ्याची झुळूक म्हणताना फक्त महाराजांनी क्षणभर डोळे उघडले. तेवढ्या वेळापुरते म्हणले, हम गाय नाही जिंदा आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर सगळे एकदम लोक चमत्कार एकदम झाला म्हणले बघायला लागले. सगळ्यांना आनंद झाला, बघायला लागले, अरे महाराज आले. महाराज आले म्हणजे कशा करता, त्यांनी फक्त सांगितलं की जो कोणी मला अनन्य भावनेने शरण येईल, गीतेमधला जो श्लोक होता, अनन्यांशित माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभयुक्तानाम योगक्षेमम वहम्यम. तो की जो कोणी मला शरण येईल मी त्याचं संपूर्ण सांभाळ करीन, त्याचं योगक्षेम मी चालवीन म्हणले. आणि परत डोळे मिटले. परत लोकांना वाटलं काहीतरी चमत्कार परत घडतील, परत महाराज येतील. थोडा वाट बघितली तरी येणार नाहीत महाराज. कळल्यानंतर परत तोच आक्रोश सगळीकडे सुरू झाला. लहान मुलं, बायका, पुरुष, कशाचंही कोणाचंही भान नाही. कोण भिंतीवर डोकं आपटून घेतं आहे, कोण खाली जमिनीवर आडवं पडतं आहे, कोण स्वतःचेच केस उपटतं आहे. काही वेळानंतर स्वामींच्या तोंडातनं 3 बारके साबुदाणे एवढे दाणे बाहेर पडले. म्हणजे जो आपण म्हणतो ना ब्रह्मा विष्णू महेश हा जो अवतार होता, की ते 3 दाणे आकाशानं ते मार्गस्थ आले. ते सगळ्यांना ते दिसले मात्र खरे, दाणे होते लहान, पण तेजपुंज जे ज्योती आपण म्हणतो ना तशा त्या दिसल्या आणि त्या आकाशाकडे मार्गस्थ झाल्या. त्या बाळप्पा त्या सगळ्याच्यात तो थोडासा स्थिर होता. तोपर्यंत त्यांनी काय केलं, भक्त लोकांची दर्शनाची व्यवस्था असतोपर्यंत त्यांनी बाहेर केळीच्या कुंटांपासून, काही लाकडी फळ्यांपासून एक छानदार असं विमान बनवलं. त्याला मोगऱ्याच्या फुलांचे हार घातले, गुलाबाच्या फुलांचे हार घातले. महाराजांचा देह तिथे वटवृक्षाखाली होता. भराभरावर लोकांच्याकडनं चंदन उगाळून घेतलं. त्याच्यामध्ये हिनं अत्तर मिसळलं गेलं आणि ते संपूर्ण तो लेप स्वामींच्या अंगाला लावला गेला. महाराजांचा देह उचलला, त्या विमानामध्ये ठेवला आणि वटवृक्ष मंदिर, ते आत्ता त्यांची जी समाधी आहे तिथं, तिथपर्यंत तो वाजत गाजत सगळ्यांनी नेला. वाद्य वाजतायत पण मनं रडतायत. चालवत कोणालाच नव्हतं, पण परत असंच की स्वामींची इच्छा होती माझा देह त्या चोळप्पाच्या घरी जी समाधी तिथं आहे तिथंच ठेवला जावा. तिथपर्यंत आणला. रात्रीची वेळ झाली होती, बत्त्यावर सगळे पेटून मिरवणूक चाललेली आहे. तेजपुंज शरीर स्वामींचं तेवढंच दिसतंय. आता आणखीन महत्त्वाचं, आणखीन अवघड काळ आला. जोपर्यंत आपण बघतो, आपण कधी गेला असाल वैकुंठ स्मशानभूमीमध्ये, कधी कोणाच्या नातेवाईक म्हणा किंवा मित्राकरता कधी जायची वेळ आली असेल तर तिथं ती विद्युत दाहिनी आहे. आपल्या घरी किंवा आपला जो कोणी मित्र असेल, जो कोणी नातेवाईक असेल, जोपर्यंत ते शरीर तिथं ठेवलेलं आहे, आपण आपलं नाव पण संपलेलं असतं. बॉडी जे नाव असतं ते नाव संपलं. ती बॉडी उचला, ती बॉडी इकडं आणा, ती बॉडी तिकडं आणा, ते चाललेलं असतं. जेव्हा ती बॉडी, ते शरीर त्या विद्युत दाहिनीमध्ये ठेवलं जातं आणि बाहेरनं ते जो लोखंडी त्यांचं ते दरवाजा आहे तो लागला जातो, त्या क्षणानंतर तो देह आपल्याला बघायला मिळत नाही. जोपर्यंत समोर आहे, जोपर्यंत ते विधी चालले आहेत आपण ते बघू शकतो. एकदा त्या विद्युत दाहिनीमध्ये गेला की तो शरीर बघायला मिळत नाही. जोपर्यंत महाराज आहेत समोर तोपर्यंत डोळे भरून बघा. दिसते कुठं? डोळ्यातनं पाणी वाहते, दिसतंय काही? पाणी पुसलं तरी पाणी वाहते. तशाच अवस्थेत देह उचलला, आतमध्ये समाधीपर्यंत नेला. समाधीमध्ये देह ठेवल्यानंतर बाळप्पांनी शेवटचं परत एकदा चंदन लेपन केलं, दिवा लावला तिथे. बाळप्पा बाहेर आले आणि मग एकदा ती शिळा बसली की महाराज दिसणार नाहीत. ती शिळा बसवली, संपला तो जो एक अध्याय, जो एक अवतार, जो परब्रह्माने आपल्याकरता घेतला होता, आपल्या भक्तांच्या करता घेतला होता, तो तिथे विसावला त्या क्षणी. आणि मग त्याच्यानंतर जे कार्य सुरू झालं, हम गाय नाही जिंदा जे महाराज म्हणले होते, की त्यांनी जे शिष्य निर्माण केले, जी शिष्य परंपरा निर्माण केली, ती आस्था गायत ह्या कलियुगामध्ये ती सुरू होती. तो जो संपूर्ण
आत्ता मी जो सांगितलेला भाग आहे तो अशा पद्धतीने गीतामध्ये शब्दबद्ध झाला होता. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, देव झाला मानव रूप राजा वैकुंठीचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा परब्रह्माचा. माय बाप भक्तांचा तो व्यापी चराचर, देह तापुनी त्याचा भरुनी आला ज्वर. वैद्य फकीरांना न होय निदान या ज्वराचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा परब्रह्माचा. बाळापादिक भक्ता सांगे कार्य असे थोर, तुम्ही आता पुढे न्यावे न करावा शोक. सांभाळावी गादी माझी असे मान तुमचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा. वार्ता पसरी चोहीकडे स्वामी हो निघाले, भक्त येऊ लागे तिथे जैसे लाटांचे भरते. गंगा जमुना नयनी वाहे नसे अंत त्यांचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा. शांत झाला वारा आता वृक्ष तेही स्तब्ध, भक्तांची गर्दी भारी तरीही निशब्द. हुंदक्यांना घाली बांध कोट हा छातीचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा. पशु पक्षी झाले स्थिर चिवचिवाट थांबला, आवडती गाय मात्र फोडीती हंबरडा. वृक्ष गाळती पाने वसंत शिशिराचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा. मुहूर्त काळाचा आला हात जोडी न्यावया, नजर एकटक आकाशी पद्मासनी बैसला. तेजात विलीन झाला झोत तो तेजाचा, अवतार सोहळा संपला ब्रह्मनायकाचा परब्रह्माचा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या ह्या दिवशी महाराज फक्त अवतार सोहळा आपण संपला, पण कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ हेच नाम तारक आहे आणि हेच नाम आपल्याला जपायचं आहे. एकदा आपण गजर घेऊ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा संपूर्ण चरित्राचा आता इथे फक्त मी समाप्ती करतो की इथेच करीतो कथा सांगता वर्णू जाता वाढे अनंता. प्रत्यक्षामध्ये द्यावे दर्शन प्रत्यक्षामध्ये द्यावे दर्शन. मागणे इतुकेच चरणी मागणे इतुकेच चरणी. इति श्री स्वामी चरित्राची इति श्री स्वामी चरित्राची. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. स्वामींचा पालखी सोहळा आता इथे सुरू होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल, आज मला वाटतं जास्तीत जास्त भक्तांनी पालखीबरोबर यावं. राहिलेल्या भक्तांना इथे रांगेमध्ये स्वामींचं दर्शन मिळणार आहे आणि स्वामींच्या चरणांना चंदनलेप की चंदन उटी लावण्याची संधी मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. रे